टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बघा, त्या स्मिता सावंत यांच्याबरोबर जी घटना घडली आहे त्याच्या संदर्भात आम्ही एवढंच त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की 48 तासामध्ये त्याचा कुठे शहानिशा करून ताबडतोब त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, ही त्यांना विनंती करण्यात पत्राच्या माध्यमातून। त्याचबरोबर आम्ही त्यांची जबाबदारी घेतली, महाराष्ट्र मनसेनेने या ठिकाणी तिला स्टॉल टाकून द्यायची जबाबदारी आम्ही घेतली आणि जो पण स्टॉल होत नाही तो पण त्याच ठिकाणी बसण्याचा आम्ही त्यांना आग्रह धरलेला आहे। या ठिकाणी 2 तास ती बिचारी हे करत होती, बिझनेस धंदा करत होती। आता तिला आम्ही सांगितलं 4-5 तास बसा, तिथे कोण अडवलं आणि जे परप्रांतीय चालत असतील आणि ही चालत नसेल तर शोकांतिक आहे। त्यामुळे ज्या व्यक्तीला डोळे नाहीत त्याला आपण एक वागणूक चांगली द्याल ही अपेक्षा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे मीराबाईचं प्रशासन असेल यांच्याकडनं त्यांना तिला स्टॉल घेऊन द्यायची जबाबदारी महाराष्ट्र मनसेने स्वीकारलेली आहे। लवकर तिला आम्ही स्टॉल उपलब्ध करून देऊ, हे तुमच्या या माध्यमातून सांगतो। काय झालं होतं रेल्वे स्टेशनला तुम्ही वजन काटा घेऊन बसल्या होतात, काय झालं होतं? सर नमस्ते, मी एक निराधार महिला आहे, त्याशिवाय मला दृष्टिहीन सुद्धा आहे मी। तर मला एका संस्थेने वजन काटा चालवण्यासाठी दिला, रोजीरोटी करण्यासाठी। तर मी तो वजन काटा घेऊन ब्रिजवर मी वजन काटा घेऊन बसते। तर काही दिवसांपासून मला रेल्वेचे पोलीस म्हणजे RPF वाले खूप त्रास देतात, बसायला मला देत नाही आणि त्यांनी मला मारहाणसुद्धा केली। आणि मी नंतर मग एक माझा मानलेला मानस मुलगा त्याने त्याच्या मदतीने मी कोणतं बाई मनसेकडे गेले आणि त्यांनी मला खूप मदत केली। आणि कृष्णा जाधव सर, परत संदीप राणे सर आणि माझा मुलगा वैभव यांच्यामुळे मला आता न्याय मिळालेला आहे। तर लवकरात लवकर मला स्टॉलसुद्धा देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि तोपर्यंत मला तिथे ब्रिजवर बसून धंदा करण्याची परमिशन दिलेली आहे। तर मी या सगळ्यांची मी त्यांची आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे मला न्याय मिळालेला आहे म्हणून। आम्ही TV9च्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्याची बातमी केली होती। हां, तर तुम्ही या संदर्भात काय सांगा? TV9ने सुद्धा मला माझ्याविषयी त्यांनी बातमी दिली, त्यांच्याविषयी पण मी त्यांची खूप खूप आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मला माझी प्रसिद्धी झाली आणि लोकांना सगळ्या बातमी समजते आणि त्याच्यामुळे म्हणजे माझ्याप्रमाणे इतर जे हॉकर्स लोक आहे त्यांच्यावर सुद्धा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। आणि हे सुद्धा TV9ने खूप छान काम केलेलं आहे, त्यांची सुद्धा मी आभारी आहे खूप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।